बंधूंनो, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। ईदुल अजहा, जिला ईद कुर्बान म्हणूनही आपण ओळखतो किंवा सामान्य माणसांमध्ये बकर ईद म्हणून जी ओळखली जाते, ती ईद जवळ येऊन ठेपलेली आहे। या बकर ईद विषयी काही संक्षिप्त माहिती मी आपल्या सर्वांना देणार आहे, कारण आपल्या सर्वांना बकर ईद विषयी खूप त्रोटक माहिती आहे। त्याच्या मागे जो इतिहास आहे, त्याचा जो एक महान उद्देश आहे, आणि या ईदुल अजहाचा, बकर ईदचा अखिल मानव जातीला जो महान संदेश आहे, तो खूप खूप महत्त्वाचा आहे। पहिली गोष्ट तर ही की या ईदचा ऐतिहासिक संबंध पैगंबरी श्रृंखलेतील एक महान पैगंबर हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम, त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय हाजेरा अलैहिस्सलाम आणि त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव आदरणीय इस्माईल अलैहिस्सलाम यांच्याशी आहे। साधारणतः 4000 वर्षांपूर्वीचा हा इतिहास आहे। आणि एक आणखी गोष्ट महत्त्वाची म्हणजे पैगंबर इब्राहीम अलैहिस्सलाम हे ती महान विभूती आहे ही की ज्यांना न केवळ पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांचे अनुयायी अर्थात मुस्लिम लोक मानतात, तर ख्रिश्चन लोक सुद्धा त्यांना मानतात आणि इस्रायली बांधव, यहुदी बांधव देखील त्यांना मानतात। त्याचं कारण हे आहे की पैगंबर मूसा अलैहिस्सलाम ज्यांचं अनुकरण हे इस्रायली बांधव करतात, यहुदी बांधव करतात, मग पैगंबर ईसा येशू अलैहिस्सलाम जे ख्रिश्चन बांधवांना आदरस्थानी आहेत, आणि पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे तीन पैगंबर आदरणीय इब्राहीम अलैहिस्सलाम यांच्या वंशामध्ये जन्मलेले आहेत। म्हणून मुस्लिम बांधव तर तमाम पैगंबरांवर समान श्रद्धा ठेवतात। येशू ख्रिश्चन लोकही इब्राहीम पैगंबरांना मानतात आणि यहुदी बांधवही मानतात। म्हणजे आज जगामध्ये जे पॉप्युलेशन आहे, त्याच्या जवळपास 2/3 पॉप्युलेशन म्हणजे 2/3 लोकसंख्या जगातील ही पैगंबर इब्राहीम अलैहिस्सलाम यांना आदरस्थानी मानणारी आहे, त्यांचा सन्मान करणारी आहे। आणि त्यानंतर मग आपण पाहू की या ईदचा संदेश काय आहे। पहिली गोष्ट की इब्राहीम अलैहिस्सलाम यांचा जन्म साधारणतः 4000 वर्षांपूर्वी आजचा जो इराक देश आहे, त्या देशातील ऊर या गावी झाला। आणि तोही एका अशा महान आणि श्रीमंत देवस्थानाचे जे पुजारी होते, तत्कालीन पुरोहित होते, पंडित होते, त्यांच्या पोटी, त्यांच्या घरामध्ये इब्राहीम अलैहिस्सलाम यांचा जन्म झाला।
जसजसं त्यांना बुद्धी सुज्ञता वाढू लागली त्यांची, ते सुज्ञ झाले, बुद्धी परिपक्व झाली, त्यांनी सजाण होऊ लागले, तर त्यांनी जो विचार केला तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर, ही समाजाची अत्यंत दुर्दशा होती आणि प्रामुख्यानं देवाधर्माच्या अध्यात्माच्या नावाखाली समाजाची प्रचंड लूट चालू होती. खोटारड्या देवाधर्मांच्या नावावर लोकांचं शोषण होत असे आणि अशाच एका श्रीमंत अशा देवस्थानाच्या पुजाऱ्याच्या घरी त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांनी त्यावेळी चिंतन करून, त्यावेळी त्यांनी समीक्षा करून, त्यावेळी त्यांनी जे आहे की विचार विनिमय करून लोकांसमोर वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर मानवी समाजासमोरील एक ज्वलंत समस्या जर कुठली असेल तर ती आहे देवाधर्माच्या नावाखाली होणारा प्रचंड भ्रष्टाचार, जो आजही चालू आहे. आजही समाजाला त्याच्यापासून मुक्ती मिळालेली नाही. आणि या धर्तीवर जेवढे म्हणून पैगंबर आलेले आहेत, अगदी आदमपासून अलैहिस्सलाम तर पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांपर्यंत, या सर्वांनी एक महत्त्वाचं काम जे केलेलं आहे ते हे आहे की अध्यात्माच्या धर्माच्या नावावर चालणारा हा भ्रष्टाचार तो मोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. समाजाला खऱ्या देवाची ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवाची ओळख समाजाला करून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्यावेळी इब्राहिम अलैहिस्सलाम साहेबांनी हाच प्रयत्न केला. त्यांनी वडिलांनाही समजावून सांगितलं, समाजासमोरही त्यांनी आपली भूमिका मांडली की देवाधर्माच्या नावावर ही फसवणूक समाजाची ही योग्य नाही आहे. खऱ्या देवाची ओळख समाजाला करून द्या आणि हा जो भ्रष्टाचार आहे देवाधर्माच्या नावावरचा तो संपुष्टात आणा. पण त्यांना दाद दिली नाही, न त्यांच्या घरच्यांनी दाद दिली, न समाजाने दाद दिली. शेवटी त्यांना जी कठोर शिक्षा देण्यात आली ती शिक्षा ही होती की या इब्राहिमला जिवंत जाळण्यात यावं, अग्नीत झोकून देण्यात यावं. इब्राहिम अलैहिस्सलाम यांना अग्नीत झोकून दिलं गेलं, पण ईश्वराच्या कृपेने ते अग्नीमध्येही सुरक्षित राहिले आणि त्यानंतर ते इराक आपला देश सोडून मग परागंदा जीवन जगत राहिले. या स्थलांत सतत भ्रमंती भटकंती करत राहिले. ती इराकमधून मिस्र, ज्याला आज इजिप्त आपण म्हणतो, त्या देशात आले. तिथून मग पॅलेस्टीनमध्ये आले, आज जिथे इस्रायलसुद्धा आहे. तिथून मग ते भ्रमंती करत राहिले, सिरियामध्ये गेले. मग पुन्हा आपण पाहतो की त्यांची ही भ्रमंती नंतर आखाती देशांकडे. आणि आज जो मक्का शहर आहे जे, आणि तिथे जे पवित्र एकेश्वरवादाचं केंद्र आहे, जागतिक केंद्र ज्याला म्हणता येईल, तौहीदचं एकेश्वरवादाचं, ते काबा ग्रह, त्याची बांधकाम त्याची निर्मिती त्यांनी तिथं केली. वयाच्या 90व्या वर्षी त्यांना पुत्रप्राप्ती झाली आणि या पुत्राचं नाव आहे इस्माईल अलैहिस्सलाम, जे आदरणीय माई हाजेरांच्या पोटी जे जन्माला आले. आणि नंतर मग या दोहोंनी
तिथे मक्क्यामध्ये ती काबा ग्रहाची बांधणी केलेली आहे। आज जी हज यात्रा होते खरी तर ती पैगंबर इब्राहिम अलैहिस्सलाम आणि मग माता हाजेरा आणि इस्माईल अलैहिस्सलाम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ होते आणि एकेश्वरवादाचा, समतेचा, बंधुत्वाचा, न्यायाचा, नीतीचा एक महान संदेश या हज यात्रेच्या माध्यमानं, विश्वबंधुत्वाचा आणि जागतिक समतेचा संदेश या हज यात्रेच्या निमित्ताने दिला जातो। या सर्वच पैगंबरांनी खरं तर हा समतेचा, बंधुत्वाचा संदेश दिलेला आहे। आपण पाहतो की आजही गोरा आणि काळा हा वाद अस्तित्वात आहे। आजही मानवी समाजामध्ये भेदाभेद आहे, विषमता आहे, समता नाही, बंधुभाव नाही। पैगंबरांनी 1500 वर्षांपूर्वी आणि इब्राहिम अलैहिस्सलाम यांनी 4000 वर्षांपूर्वी समतेकरता एक प्रचंड योगदान दिलेलं आहे, बंधुत्वासाठी एक प्रचंड योगदान दिलेलं आहे। तत्कालीन अंधश्रद्धा ज्या आहेत त्या मोडीत काढण्याकरता पराकोटीचा त्याग त्यांना करावा लागलेला आहे। खरं ही बकरीद किंवा ईद ए कुर्बान किंवा ईद उल अजहा म्हणजे हा त्यागाचा महोत्सव आहे, त्यागाचा महोत्सव। कुर्बानी म्हणजे त्याग आहे, त्याग। कुर्बानी म्हणजे निव्वळ एखादा पशु, एखादं करडू, बकरू कापणे, कुर्बान करणे नव्हे। जो त्याग इब्राहिम अलैहिस्सलाम आणि मग त्यांच्या मिसेस आणि इस्माईल अलैहिस्सलाम पुत्र यांनी दिलेला आहे, सत्याकरता, न्यायाकरता, समते आणि बंधुत्वाकरता, त्या त्यागाचं प्रतीक आहे, त्या त्यागाचं स्मरण करून देणारी आहे ही ईद। की आजही आपण या महान जी नीतिमूल्य आहेत ही मानवतेची, त्यांच्या जपणुकीकरता, त्यांना प्रस्थापित करण्याकरता त्याग करायची गरज आहे। आणि मानवी जीवन जे आहे त्याच्यामध्ये त्यागाला एक नितांत महत्त्व आहे, हे आपण सर्व जाणतो। पैगंबर इब्राहिम अलैहिस्सलाम यांनी आपलं तन, मन, धन असं म्हणता येईल की सर्व काही कुर्बान केलं होतं, सर्वस्वाचा त्याग केला होता एका आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी, आदर्श माणूस निर्माण करण्यासाठी, आदर्श नीतिमूल्यांच्या जपणुकीकरता प्रस्थापित करण्यासाठी। तो संदेश आज या ईदच्या माध्यमानं आपल्याला मिळतो। दुर्दैवानं आज ईदविषयी समाज मनामध्ये फक्त पशूंची कुर्बानी तेवढंच डोक्यात बसलेलं आहे। ही जी कुर्बानी आहे खरं पशूंची, त्याची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर इब्राहिम अलैहिस्सलाम यांनी कोण्या बकराला किंवा कोण्या पशुला कुर्बान केलं नव्हतं। आयुष्यभर तर त्यांना त्याग करावा लागला, देशाचा त्याग करावा लागला, घरादाराचा त्याग करावा लागला। वडिलोपार्जित पुरोहिताची गादी त्यांच्याकरता चालून आलेली संधी होती, एका श्रीमंत देवस्थानाच्या पुरोहित पदाची गादी, तिचा त्याग त्यांनी केला सत्यासाठी। नंतर मग जसजसं ते भ्रमंतीत भटकंती त्यांची चालू राहिली तसतसा त्यांचा त्यागही तो होत राहिला आणि एक शेवटचा जो त्यांचा त्याग आहे, पराकोटीचा त्याग, तो हा आहे की त्यांनी वृद्धापकाळी स्वप्न पाहिलं की ते आपल्या एकुलत्या एक मुलाची कुर्बानी करत आहेत, एकुलत्या एक मुलाचा जो आहे त्याचा बळी देत आहेत। हे पुन्हा पुन्हा स्वप्न त्यांनी पाहिलं आणि शास्त्रकार असं सांगतात की पैगंबर जे स्वप्न पाहतात
ते ईश आदने समान असतं ते. तर त्यांनी हे स्वप्न ईश आदने समान मानून एकुलता एक पुत्र जो आहे इस्माईल अलैहिस्सलाम त्याला बळी देण्याकरता आज जिथे हाजी लोक मिनामध्ये जमतात आणि कुर्बानी देतात त्या स्थळावर ते आपल्या एकुलत्या एक मुलाला प्रिय मुलाला घेऊन गेले आणि वृद्धापकाळी या वृद्ध पित्याने आपल्या एकुलत्या एक मुलाला तिथे कुर्बान केलं, त्याचा बळी दिला. पण त्यांनी डोळे उघडून पाहिले तर ते पाहतायत की आपला एकुलता एक प्रिय मुलगा तो तर बाजूला उभा आहे आणि बळी मात्र एका दुंब्याचा एका बकऱ्याचा गेलेला आहे. परमेश्वराची अल्लाची ही लीला आहे की त्याने इस्माईल अलैहिस्सलाम यांना त्यातून वाचवलं आणि मग इब्राहिम अलैहिस्सलामला सांगितलं गेलं की तुमच्या मुलाची कुर्बानी अपेक्षित नव्हती, अपेक्षित हे होतं की तुम्ही करता की नाही कुर्बानी त्याची, आणि तुम्ही त्याला कुर्बान केलेलं आहे. तेव्हापासून मग ही प्रथा पडली दुंब्याच्या कुर्बानीची किंवा बकऱ्याच्या कुर्बानीची. पण खरं तर सत्याकरता न्यायाकरता आहे ना, या महान नीतिमूल्यांकरता वाटेल ते कुर्बान करायची वेळ आली तरी त्याकरता ते तत्पर असावं असा हा मेसेज ईदच्या माध्यमानं समाजाला दिला जातो. इब्राहिम अलैहिस्सलाम हे एक महान व्यक्तिमत्व इतिहासामध्ये होऊन गेलेलं आहे. पैगंबरी श्रंखलेतील एक पैगंबर आहेत. ही पैगंबरी श्रंखला खूप व्यापक आहे. आदम अलैहिस्सलाम पासून सुरू होते. जगातील साऱ्या देशांमध्ये सर्व काळांमध्ये सर्व मानवी समाजांमध्ये पैगंबर आले अशी कुराणाची भूमिका आहे. शेवटचे पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहेत. या सर्व पैगंबरांचा संदेश जो आहे, भाषा जरी वेगळी असली, पैगंबर जरी वेगळा असला, भौगोलिक क्षेत्र जरी वेगळं असलं आणि मानवी समाज जरी वेगळा असला तरी संदेश मात्र एकच एक होता. ही ठाम भूमिका आहे कुराणाची. याचा अर्थ असा आहे की जो संदेश इब्राहिम अलैहिस्सलाम यांचा होता तोच संदेश मूसांचाही होता, तोच संदेश येशूंचाही होता आणि तोच संदेश पैगंबर मुहम्मदांचा देखील आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. संदेश वेगवेगळा नव्हता, भाषा वेगळी होती फक्त. आणि या संदेशाचा सारांश आपल्याला सांगता येईल की हे जीवन एक एक्झाम आहे, एक परीक्षा आहे आणि जीवनरूपी या परीक्षेमध्ये यशस्वी होतील फक्त ते लोक जे या जीवनामध्ये जे लोक हे जीवन ईशा आज्ञेनुसार पैगंबरांच्या मार्गदर्शनानुसार व्यतीत करतील, न्यायानं, नीतीनं, बंधुत्वानं, खऱ्यानं, प्रेमानं, समतेच्या भावनेनं जे हे जीवन व्यतीत करतील ते यशस्वी होतील. जीवन एक्झाम आहे. पैगंबरांचं म्हणणं आहे, कुराणाचं म्हणणं आहे, कुल्लू नफ्सिन जायकातुल मौत, हर जी रूह को मौत का जायका चखना है. मृत्यू काळ्या दगडावरची रेघ आहे, अटळ आहे. जो जन्माला आला त्याला मरण येणारच आहे, पण मृत्यू आला, अग्नी दिला, राख झाली किंवा दफन केलं आणि माती झाली म्हणजे खेळ संपला. हा जो गैरसमज आहे आज माणसाचा त्याला कुराण दूर करतो, त्याला हा पैगंबरी संदेश दूर करतो. आणि कुराण म्हणतो, पैगंबर सांगतात की वेड्या दफन केल्याच्या पलीकडं, राग झाल्याच्या, माती झाल्याच्या पलीकडं जीवन आहे आणि तेच शाश्वत जीवन आहे, तेच निरंतर जीवन आहे. अग्नी आणि राख आणि दफन आणि माती म्हणजे एंड नव्हे, राग झाल्याच्या, माती झाल्याच्या पलीकडं जीवन आहे, शाश्वत असं जीवन आहे.
आणि खरं जर आपण बारकाईनं गांभीर्याने विचार केला की माती होते कोणाची, राख होते कोणाची, हा एक चिंतनाचा विषय आहे। मी एक डॉक्टर या नात्यानं सांगू इच्छितो की आपण दफन करतो पेशंट गेल्यानंतर, आपण अग्नी देतो पेशंट गेल्यानंतर, पेशंट गेला कुठं हा डॉक्टरांचा विषय नाही आहे खरं तर। नाहीतर आपण एक विचारून जरी पाहिलं ट्रायल म्हणून डॉक्टरांना की डॉक्टर साहेब हे पेशंट गेलं, पण तो गेला कुठं, तो डॉक्टर डोकं खाजवील, तो म्हणेल भाऊ गेला एवढं मला माहिती आहे, कुठं गेला आणि काय झालं ते पैगंबरांना विचार, नाही तर तिकडं कुराणाला विचार। कुठं जातात हे पेशंट गेल्यानंतर आपण विधी करतो, म्हणजे आपण ज्याला अग्नी देतो तो पेशंट नाही, ती तर डेड बॉडी आहे। ज्याला आपण दफन करतो तो पेशंट नाही आहे, लाश आहे, डेड बॉडी आहे। मग राख डेड बॉडीची होते, माती डेड बॉडीची होते, पेशंट तर पलीकडे गेलेला आहे। पलीकडचं जे जीवन आहे त्याचा अलीकडच्या जीवनाशी खूप घनिष्ठ असा संबंध आहे। पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हटले ये दुनिया आखिरत की खेती है, म्हणजे अलीकडचं जीवन, मृत्यूच्या अलीकडचं जीवन शेती आहे म्हणे, शेती मृत्यू पलीकडच्या जीवनाची। आज तुला स्वातंत्र्य आहे पेरण्याचं, मेहनतीचं, मशागतीचं, पण याद राख जसं पेरशील, जशी मेहनत करशील, जशी मशागत करशील, तसं फळ, तसा परिणाम पलीकडच्या जीवनात तुझ्या वाट्याला येईल। काय सुंदर तुकोबांनी हेच पैगंबरांचा संदेश आपल्या गाथेतून दिला। ते म्हणतात पेरी कडू जिरे मागे अमृत फळे, अर्के वृक्षा केळी कैसे येती। पेरणी कडू जिऱ्याची आणि अपेक्षा अमृत फळांची। वेड्या रुईच्या झाडाला केळी कधी लागतात का? आणि संत कबीर म्हणाले बीज बोए बबूल के आम कहाँ से पाए। बी बाभळीचे पेरले, आता आंबे कुठून भेटतील। पलीकडचं जीवन जर त्याचं सार्थ करायचं असेल, पलीकडचं जीवन यशस्वी व्हावं असं आपल्याला वाटत असेल, तर आज आपण हे जीवन कसं जगतोय हे खूप महत्त्वाचं आहे। इमाने इतबारे आजचं जगणं, आज अध्ययन करणं, पैगंबर त्यांचा संदेश, कुराण त्याचा संदेश, सगळेच पैगंबर इब्राहिम असतील, येशू असतील, मूसा असतील, भारतातील असतील, इतर देशातील असतील, हा पैगंबरी संदेश जो एकच एक आहे की ईश्वर एक आहे, अखिल मानवजात बंधू भगिनी समान आहेत, तुम सब एक आदम हवा की संतान हो। हा वैश्विक समतेचा, बंधुत्वाचा संदेश जे एक वास्तव आहे तो कुराणाने दिला, पैगंबर इब्राहिम साहेबांनी दिला, येशूंनी दिला, मूसांनी दिला, भारतीय पैगंबरांनी दिला, पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांनी दिलेला आहे समतेचा, बंधुत्वाचा। आणि आज तो विज्ञान युगामध्ये तंतोतंत म्हणजे मेडिकल सायन्सने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। आपण पाहतो ना आज की एका मुस्लिमाचं ब्लड इमर्जन्सीमध्ये एका हिंदू रुग्णाला देतो बांधवाला, आणि खाजो येत नाही, रिॲक्शन येत नाही, चालतं ते। मी म्हणतो वो चलता नाही, दौडत आहे, पळतं ते, जीवदान भेटतं। तसंच अवयवदान आहे कुणाचे आहे ना, माळ्याचे मराठ्याला, तेल्याचे कुणब्याला आहे ना। अगदी प्रसंगी एका दलित बांधवाचं ब्लड इमर्जन्सीमध्ये आपण ब्राह्मण रुग्णाला देतो आणि त्याला जीवदान भेटतं। म्हणजे हे ब्लड, हे अवयव, ही ॲनाटॉमी, ही फिजिओलॉजी, हे मेडिकल सायन्स सांगत आहे की अखिल मानव जातीमध्ये ब्लड रिलेशन आहे। हा भेदाभेद थोतांड आहे, बकवास आहे। सारी मानवजात एक आहे, बंधू भगिनी आहेत, एकाच मायबापाची संतती आहेत। हा महान संदेश कुराणाने दिला, पैगंबरांनी दिला। तोच महान संदेश हजच्या प्रसंगी आपल्याला प्रत्यक्ष पाहावयास भेटतो की जगातून, कानाकोपऱ्यातून हज करता आलेले लोक, काळे पण आहेत, गोरे पण आहेत, भारतीय पण आहेत, चायनीज पण आहेत,
अमेरिकन पण आहेत, मग इकडं पाकिस्तानी पण आहेत, बांगलादेशी पण आहेत. जगातून लोक एकत्र आलेले आहेत आणि गुण्यागोविंदानं अगदी बंधुत्वानं एका ईश्वरासमोर एकाच वेळी नतमस्तक होतात, खांद्याला खांदा लावून उभं राहतात. कुठला भेद नाही, कुठला द्वेष नाही, समतेचा, प्रेमाचा, बंधुत्वाचा संदेश. एक ही सफ में खड़े हो गए महमूद अयाज, न कोई बंदा रहा न कोई बंदा नवाज. हा जो बकरीदचा, ईदुल अजहाचा, ईद कुर्बानचा संदेश आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तो देशवासियांपर्यंत पोचवणं ही मुस्लिम समाजाची जबाबदारी आहे. आज लॉकडाऊनमध्ये एका भयंकर संकटातून मानवजात जात आहे. अशा वेळी आपण एक दुसऱ्यांना सहकार्य करणं, एक दुसऱ्यांच्या उपयोगी पडणं, गरजूंच्या अनेक लोक समाजामध्ये लॉकडाऊनमुळं बिचारे परेशान आहेत, त्रस्त आहेत, त्यांची मदत करणं, त्यांची सेवा करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. ईद साजरी करत असताना संपूर्ण समाजही कसा आपल्याबरोबर आनंदी होईल त्याचा विचार करणं, सर्वांच्या उपयोगी पडणं हे महत्त्वाचं आहे. मुस्लिम समाजाला मी एक नम्र विनंती करतो की त्याने इथे जो बहुजन समाज आहे त्यांच्याशी आपला संपर्क वाढवून त्यांनाही ईदच्या या आनंदामध्ये सहभागी करून घ्यावं. लॉकडाऊनच्या नियमाप्रमाणे जे गायडन्स, जे मार्गदर्शन आपल्याला दिलेलं आहे, अगदी आपल्या राज्यकर्त्यांनी, शासनाने सुद्धा त्याचंही आपण अनुपालन करून ही ईद अत्यंत साधेपणाने, अत्यंत अगदी साध्या पद्धतीने साजरी करावी अशी एक सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.